हॅलो फ्रेंड्स, पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे की जीवनात कधीही हार मानायची नाही. आपण आपल्या आयुष्यात अनेक स्वप्न बघितलेली असतात. ती स्वप्न पूर्ण व्हावेत असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. पण ती स्वप्न पूर्ण करत असताना आपल्याला अनेक संकटे येतात, अडथळे येतात आणि आपण आपलं स्वप्न पूर्ण न करताच हार मानतो. आयुष्यात कधीही हार मानू नका. आयुष्य कधी बदलेल हे सांगता येत नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करा. यश अपयशाला घाबरू नका. नेहमी लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानेच ओळखणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमपेक्षा स्ट्रॉंग व्हावंच लागेल. लोकमान्य टिळक म्हणत असत की कितीही संकटे आली, आभाळ जरी खाली कोसळलं तरी त्यावर पाय देऊन उभा राहील. आपल्यालाही तेच करायचंय. आपल्या जीवनात कधीही हार मानायची नाहीये. जीवनाच्या या प्रवासात तुम्हाला इतरांपेक्षा स्वतःची जास्त गरज आहे. त्यासाठी फक्त स्वतःला सोडू नका. कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. करिअरशिवाय सन्मान आणि आनंद नाही. म्हणून कठोर परिश्रम करा आणि आपले करिअर बनवा. दिवसातून थोडा तरी वेळ आपण देवालाही द्यायला हवा. देवाला थोडा वेळ दिल्याने तुमचा स्वतःचाही वेळ सुधारतो. देवाजवळ एकाग्र मनाने आपण बसलो, प्रार्थना केली तर आपल्याला एक वेगळीच शक्ती मिळते. त्यामुळे आपण आपलं काम योग्य रीतीने करू शकतो. आपल्या प्रयत्नांना साथ मिळते. संकटातून मार्ग मिळतो. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की दिवसातून थोडा तरी वेळ आपण देवालाही दिला पाहिजे. माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या चेहऱ्यावर आणि कपड्यातून दिसून येत नाही, तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून दिसून येते. नेहमी लक्षात ठेवा, आपले विचार चांगले असायला हवेत. निराश होऊ नकोस मित्रा. तुझं अस्तित्व लहान नाही. तू ते करू शकतो ज्याचा कुणी विचारही केला नसेल. त्यामुळे प्रयत्न करत राहा. हार मानू नको. तुझ्या प्रयत्नांना नक्की साथ मिळेल. जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकलात, तर तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या दूर झालेल्या असतील. बऱ्याच वेळेला आपण वेळेवर कुठलंही काम करत नाही आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून आपण आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही किंवा आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे वेळेची कदर करा आणि वेळेवर प्रत्येक काम करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. नेहमी लक्षात ठेवा, चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस ज्याच्यात नसते, तो स्वतःच चुकीचा असतो. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला पटत नाही, जी गोष्ट तुम्हाला योग्य वाटत नाही, त्या गोष्टीला तिथेच नाही म्हणा. पराभवाची भीती बाळगू नका, कारण जो सर्व काही हरतो त्याच्याकडे जिंकण्याशिवाय काहीच उरत नाही. तो बिनधास्तपणे लढतो आणि शेवटी नक्कीच जिंकतो. कितीही पराभव आले तरी तुम्ही जिंकणार हे तुमच्या मनात ठामपणे असू द्या आणि नक्कीच जिंकाल तुम्ही. आयुष्य स्वस्त आहे, पण जगण्याचे मार्ग महाग आहेत. त्यामुळे तुम्ही आयुष्य जगायला घाबरू नका, संकटांना घाबरू नका. तुम्ही आयुष्य जगा, संकटातून मार्ग काढा. कधीही जीवनात हार मानू नका. कर्म हे आकाशात फेकलेल्या दगडासारखे आहे, जे परत येते आणि ज्याने फेकले ना त्याच्यावरच पडते. त्यामुळे आपल्या कर्मांकडेही लक्ष द्या. कर्म नेहमी चांगलीच करा, कारण लक्षात ठेवा की ती पुन्हा फिरून आपल्याकडेच येणार आहेत. त्यामुळे कर्म हे आपले नेहमी चांगलेच असायला हवेत. हार मानू नका. हरल्यावर तुटू नका. विकरू नका. जिथे काय कमी आहे तिथे पुन्हा प्रयत्न करा. विचार करायला हवा. हार मानू नका. कृपया हार मानू नका. नेहमी लक्षात ठेवा की जीवनात प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न करत राहा. थांबू नका. खचून जाऊ नका. मेहनत करत राहा. वाटेत अनेक अडथळे येतील. प्रत्येकाला पार करून ध्येय गाठा. हार मानू नका. लक्षात ठेवा, हार मानू नका. थँक यू.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.